राज्यातील प्राथमिक शिक्षकांचं आज सामूहिक रजा आंदोलन सुरू आहे। शिक्षकांनी आज शाळा बंद आंदोलन केलंय। शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा या सामूहिक रजा आंदोलनामध्ये सहभागी झालेत। शिक्षकांच्या 22 संघटनांनी एकत्र येऊन हे आंदोलन केलंय। कंत्राटी शिक्षक भरतीचा शासन निर्णय रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जात आहे। दरम्यान या संपाला खासगी शाळेतल्या शिक्षकांचाही पाठिंबा आहे। बुलढाण्यातील शिक्षकांशी बातचीत केली आहे संजय महाजन यांनी। शिक्षकांना अशैक्षणिक कामे संच मान्यता अशा इतर मागण्यांसह राज्यातील मोठ्या प्रमाणात शिक्षक आज एक दिवसीय संपावर आहे आणि त्यामुळे राज्यातील जवळपास 59,000 शासकीय प्राथमिक शाळा बंद आहेत। आपल्यासोबत काही शिक्षक आहेत, त्यांच्या मागण्या काय आहेत आपण जाणून घेऊया। सर, काय म्हणाला, आज तुम्ही संपावर आहे, काय तुमच्या मागण्या आहेत? विशेष म्हणजे शासनाने एका प्रकारे अशैक्षणिक कामाचा एक इतका ओझा आमच्यावर लादलेला आहे की ज्यामुळे आम्हाला वर्गात जाऊन शिक्षकांना शिकून जरा आता आज रोजी खूप म्हणजे जिकिरी झाली आहे। म्हणून आम्हाला शासनाला असं म्हणणं आहे की ही अशैक्षणिक कामाचा ओझा आमचा कमी करावा। शालेय पोषण आहार जो शासनामार्फत दिला जातो त्यामध्ये आता दररोज खिचडी, त्यासोबत खीर आणि एक मोड आलेलं धान्य असं 3 प्रकारचं अन्न त्या विद्यार्थ्यांना द्यायचं आहे। त्यामुळे आमच्यावर एक प्रकारचा वेगळाच दबाव असतो आणि चिडी खोप्यात जीव धोक्यात अशी आमची अवस्था झालेली आहे। त्यामुळे आम्हाला शिकू द्या आणि हे पोषण आहाराचं अशैक्षणिक काम आमच्याकडून काढा अशी आमची एक प्रमुख मागणी आहे। हा जो अशैक्षणिक कामाचा आमच्यावर अतिरिक्त बोजा जो पडलेला आहे त्यामुळे आमचं मुलांना म्हणजे जे आम्ही शिक्षण देत आहोत त्यावर विशेष असं कॉन्सन्ट्रेशन आमचं होऊ शकत नाही। त्यामुळे आम्हाला असं वाटते की ही जे अतिरिक्त काम आमच्याकडून जे करून घेतलं जात आहे ते न करता आम्हाला आमचं जे काम आहे मेन शिक्षण द्यायचं ते करू द्यायचं। बऱ्याच वर्षानंतर एवढा मोठा लढा होत आहे आणि जर शिक्षक एवढा त्रासून गेला, गांजून गेला, म्हणूनच सर्व संघटना एकत्र येत आहेत, हे शासनाने लक्षात घ्यायला पाहिजे। जिल्हा परिषद किंवा शासकीय प्राथमिक शाळेतील शिक्षक आज संपावर आहेत आणि त्यामुळे या एक दिवसीय संपामुळे राज्यातील या सर्व शाळा आज बंद आहेत। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, संग्रामपूर, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।